नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डी.एन. वाजे आज पुन्हा एकदा आपणास इयत्ता 7वी मॅथमॅटिक्स मधील चॅप्टर फर्स्ट जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन भौमितिक रचना यातील प्रॅक्टिस सेट फर्स्ट बघणार आहोत. आपण मागील व्हिडिओमध्ये भौमितिक रचनेतील काही पॉईंट बघितले होते. त्यानंतर तुम्हाला होमवर्क सांगितला होता प्रॅक्टिस सेट फर्स्ट सॉल्व करण्यासाठी. या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट म्हणजे सराव संच पहिला बघणार आहोत. दोन्हीही वर्गातील विद्यार्थ्यांसाठी, जो विद्यार्थी सेमीमध्ये आहेत आणि मराठीमध्ये पण आहेत. फर्स्ट एक्झाम्पल, ड्रॉ लाईन सेगमेंट ऑफ द लेंथ गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये दिलेल्या मापांचा रेषाखंड काढायचा आहेत आणि त्या रेषाखंडावरती लंबदुभाजक काढायचं आहे. आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं रेषाखंड कसा काढायचा आणि त्यावरती लंबदुभाजक कोणत्या पद्धतीने किंवा कशा पद्धतीने टाकायचा हे आपण बघितलेलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल 5.3 सेंटीमीटर, सेकंड एक्झाम्पल 6.7 सेंटीमीटर, थर्ड एक्झाम्पल 3.8 सेंटीमीटर. This example is an easy using scale. You take first draw the 5.3 centimeter in segment. After using compass, you draw perpendicular bisector. विद्यार्थी मित्रांनो, आपण यामध्ये वेगवेगळ्या स्केल वापरून किंवा आपल्याकडे जी काही स्केल आहेत त्या स्केलचा वापर करून प्रथमतः आपण 5.3 सेंटीमीटरची एक रेषाखंड काढायची. त्यानंतर तिला आपण नेम डिनोटिंग करू AB, म्हणजेच लाईन सेगमेंट AB. ड्रॉ हिअर 5.3 सेंटीमीटर लाईन सेगमेंट AB. कंपासच्या साहाय्याने A अंतरापासून B अंतरापर्यंतचे माप हे 5.3 सेंटीमीटर आहेत. तर कंपासमध्ये A पॉईंटपासून B पॉईंटपर्यंत माप घेऊन ऑफसाईडला एक लाईन ड्रॉ करायची. सिमिलरली डाउन साइड ऑल्सो ड्रॉ. सेम प्रोसेस आफ्टर B. ड्रॉ ऑफसाइड अँड डाउन साइड and also intersect these two lines, join the straight line. These are also perpendicular in the line segment AB. म्हणजे आपण जो काही लंबदुभाजक काढण्याची जी काही पद्धत बघितली त्यानुसार A पासून B पर्यंत अंतर कंपासमध्ये घ्यायचं. ती ऑब्वियसली तुमचं 5.3 सेंटीमीटर असेल. कंपासच्या साहाय्याने ते 5.3 अंतर घेऊन वरच्या साईडला आणि त्या रेषेच्या खालच्या साईडला आपण जिथपर्यंत कंपास पोहोचेल जे माप घेऊन तिथपर्यंत एक लाईन थोडीशी ड्रॉ करायच्या. त्याच पद्धतीने B वरनं करून जो काय 2 पॉईंट येतील त्या दोन्ही पॉईंटमधनं एक सरळ उभी रेषा टाकायची. म्हणजेच ते जे काय असेल त्याला डिनोटिंग आपण P आणि Q केला. P आणि Q जोडल्यानंतर ती जी काय लाईन असते तर तिला काय म्हणतो आपण,
लंबदुभाजक म्हणतो. म्हणजेच बघा, लाईन पी क्यू इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी. म्हणजेच रेषा पी क्यू ही रेख ए बीची लंबदुभाजक रेषा आहेत. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण 6.7 सेंटीमीटर अँड 3.8 सेंटीमीटर याचेही आपण लंबदुभाजक काढू शकतो. सिमिलरली हे जे काय आत्ता एक्झाम्पल घेतलं त्या पद्धतीने तुम्ही दोन्हीही रेषाखंड काढायचा आणि त्याचे लंबदुभाजक काढायचे. मग त्यासाठी पुन्हा एकदा सेम 6.7 सेंटीमीटरची एक रेषा काढायची कंपासच्या साहाय्याने. मगासारखी जी काय पहिल्या उदाहरणामध्ये जी केली त्याच पद्धतीने दोन्ही पुन्हा अपसाईड आणि डाऊनसाईडला ड्रॉ करून पुन्हा ती उभ्या स्ट्रेट लाईनने जोडायचे. मग तो त्याच्यावरती तो असणारे आपला लंबदुभाजक. कारण लंबदुभाजकाचा जो काही कोन असतो तर तो कितीचा असतो? 90 डिग्रीचा. मग तुम्ही तो मोजून बघायचा. आपलं जे काही कोनमापक आहेत त्याच्या साहाय्याने जर मोजलं तर तुम्हाला तो 90 डिग्री. म्हणजेच आपणास लाईन एम एन इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट पी क्यू. म्हणजेच रेषा एम एन ही रेख पी क्यूची लंबदुभाजक रेषा आहेत. आता इथे तुम्ही म्हणाल पहिल्या लाईनमध्ये ए बी घेतला, दुसऱ्यामध्ये पी क्यू घेतला, तर हे याच्यासाठी घेतलं की असं म्हणायला नको की बरेच विद्यार्थी असं म्हणतात की नाही मला तो ए बीज घेतला पाहिजेत, पी क्यूज घेतला पाहिजेत. तर इथे तुम्हाला तुमच्यावरती कोणतेही बंधन नाही. तुम्ही कोणताही पॉईंट इथे चॉईस करू शकता तुमच्या पद्धतीने. सिमिलरली थर्ड एक्झाम्पल 3.8 सेंटीमीटर. You also here drawn the 3.8 centimeter length PRS, RS, and also you take same procedure. We have to draw the perpendicular bisector in RS. Here the line AB is the perpendicular bisector of segment RS. म्हणजेच रेषा ए बी ही रेख आर एसची लंबदुभाजक आहे. त्याचबरोबर सेकंड एक्झाम्पल, ड्रॉ अँगल ऑफ मेजर गिवन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्टर. जसं आता मागे आपण मागील एक्झाम्पलमध्ये रेषाखंड काढला, त्याचा लंबदुभाजक बघितला, तर आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचं आहे? अँगल काढायचा आहे कोनमापकाच्या साहाय्याने किंवा मेजरच्या साहाय्याने आपल्याला तो अँगल ड्रॉ करायचा आहे आणि त्याचा काय करायचं आहे? दुभाजक म्हणजेच काय करायचं आहे? बायसेक्टर काढायचा आहे. तर मग आपण त्याची पण बायसेक्टर कशा पद्धतीने काढायचा कोणाचा ते पण आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं आहेत. फर्स्ट एक्झाम्पल 105 डिग्री जर तुम्ही कोनमापकाच्या साहाय्याने किंवा मेजरमेंटच्या साहाय्याने जर फाइंड आउट केला तर थोडक्यात आपलं काय असेल? विशाल कोन असेल. त्यानुसार बी आपण त्याला डिनोटिंग ए बी सी केलं. अगेन बी जो पॉईंट आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे? दुभाजक काढायचं आहे. आता हा कोन झाला आपला पहिला झाला, दिलेल्या मापाचा कोन काढा किंवा ड्रॉ दी अँगल ऑफ मेजरमेंट हिअर, ड्रॉ इट. बट नेक्स्ट क्वेश्चन, दी ड्रॉ बायसेक्टर म्हणजे दुभाजक काढायचा आहे. तर वी चूज दी पॉईंट बी, सम मेजरमेंट हिअर यू डिसाइडेड दी साइड BC AC by using compass. म्हणजेच तुम्हाला सिंपल इथे बी पॉईंट आपण चॉईस करायचा, त्याच्यावरनं सी जी काही रेषा आहे ती ठराविक अंतरापर्यंत एक कंपासमध्ये माप घ्यायचं, दोन्ही बाजूला सेम लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर
ते जे काय आपण लाईन त्या बी सीवरती आणि ए सीवरती ड्रॉ केली, पुन्हा कर्कटक त्या आपला जो काही पॉईंट आहे तो त्या ए सीची जी आपण जिथे लाईन छेदली तिथे त्यावरती ठेवून पुन्हा एक क्रॉस करायचा जो काय आपला कोन आहे त्याच्या बाजूला. त्याच पद्धतीने सी पॉईंटवरनं आणि जो काय दोन ज्या लाईन आपण ड्रॉ केल्या त्याचा जो काय छेदनबिंदू आहेत किंवा जो ते एकमेकाला जिथे ज्या पॉईंटमध्ये भेटतात तर त्या पॉईंटमधनं जो काही कोन असेल किंवा जो काही अँगल असेल तर त्याच्यामधनं एक स्ट्रेट लाईन टाकायची. ती स्ट्रेट लाईन म्हणजेच जो काय बी एम हा आहे तो काय झाला तर कोनाचा जो काय कोन आहेत ए बी सी तर त्याचा तो काय असणार आहे कोनदुभाजक. म्हणजेच थोडक्यात आपण जसं रेषाखंडाला ज्या पद्धतीने फाइंड आउट करतो त्याच पद्धतीने थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपल्याला फक्त इथे कोनदुभाजक काढायचं आहे. मग सिंपल रे बी एम इज दी बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. किरण बी हा अँगल ए बी सीचा इष्टदुभाजक आहे. त्याचबरोबर सेकंड एक्झाम्पल 55 डिग्री याचं पण त्याच पद्धतीने प्रोसिजर करायची. हा तुमचा लघुकोन असेल. पुन्हा ई पॉईंटपासनं एफकडे थोड्याशा अंतरावरती एक टिकमार्क करायची. सेम तेवढ्याच अंतरावरती डी साईडला पण टिकमार्क करून पुन्हा आपण कर्कटकच्या साह्याने पुन्हा रे काढून त्या रेला ई जी नाव दिले. म्हणजेच रे ऑफ ई जी इज दी बायसेक्टर ऑफ अँगल डी ई एफ. म्हणजेच किरण ई जी हा अँगल किंवा कोन डी ई एफचा इष्टदुभाजक आहेत. त्याच पद्धतीने जो काय थर्ड आहेत 90 डिग्री म्हणजेच थोडक्यात राईट अँगल त्याच पद्धतीने ड्रॉ करून सिमिलरली सेम प्रोसिजर करायची. त्यानुसार रे पी एम इज दी बायसेक्टर ऑफ अँगल यल एम एन. किरण एम पी हा कोन एल एमचा इष्टदुभाजक आहेत. आपण इथे जर जरी एक्झाम्पल जर समजून घेतलं तर त्याच्यावरनं अनेक एक्झाम्पल आपण सोडू शकतो. थर्ड ड्रॉ दी ॲफ्टस अँगल ट्रायंगल अँड राईट अँगल ट्रायंगल. फाइंड दी पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ दी अँगल बायसेक्टर ऑफ ईच ट्रायंगल. वेअर डू दी पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाईन. म्हणजेच थोडक्यात इथे आपल्याला काय करायचं आहे, एक विशाल कोन काढायचा आहे. ॲफ्टस अँगल मीन्स विशाल त्रिकोण आणि राईट अँगल ट्रायंगल मीन्स काटकोन त्रिकोण. एक आपल्याला विशाल कोन त्रिकोण काढायचा आहे, एक काटकोन त्रिकोण काढायचा आहे आणि प्रत्येक कोनातील कोन दुभाजकांचा संपद बिंदू काढायचा आहे. संपद बिंदू काढायचा आणि प्रत्येक कोनातील संपद बिंदू कोठे आहेत हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे इथे काय करायचं आहे आपल्याला, सिंपल जो काही विशाल त्रिकोण काढायचा आहे त्या विशाल त्रिकोणाच्या जे काही 3 कोन असेल तर त्या प्रत्येकाचा कोन दुभाजक काढायचा आणि जे काही तिन्ही कोन दुभाजक एक संपद बिंदू म्हणजे जो काय त्यांचा तिन्ही कोन दुभाजकांचा जो काय पॉईंट येईल तर त्याला म्हणायचं संपद बिंदू. हा जो काही संपद बिंदू आहे तो त्याच्या इनसाईड आहेत की आउटसाईड आहेत आपल्याला हे काय करायचं आहे, सिंपल बघायचं आहे. मग बघा सोल्युशन. पहिल्यांदा आपण ॲफ्टस अँगल म्हणजेच विशाल त्रिकोण काढलेला आहे. विशाल त्रिकोण म्हणजेच एक कोन हा 90 डिग्रीपेक्षा काय असतो, जास्त असतो. मग त्यानुसार तो त्रिकोण काढलात. ज्या पद्धतीने आपण कोन दुभाजक काढलेत मागील एक्झाम्पलमध्ये त्याच पद्धतीने प्रत्येक कोनाचा कोन दुभाजक काढायचा आणि तिन्ही कोन दुभाजक काढल्यानंतर जो काय पॉईंट इंटरसेक्ट जो काय पॉईंट होतो तर त्या पॉईंटचा तो पॉईंट असतो तर त्यालाच काय म्हणायचं आहे, कॉन्करन्स पॉईंट किंवा त्यालाच म्हणायचं आहे एक संपात बिंदू म्हणायचं आहे.
आणि तो जर बघितला तर आपल्या विशाल त्रिकोणामध्ये किंवा ऑप्टस अँगलमध्ये तो कुठे आहेत. त्याच पद्धतीने पुन्हा राईट अँगल ट्रायंगल काढायचा आहे. सेम राईट अँगल ट्रायंगलमध्ये म्हणजे एक कोन हा 90 डिग्रीचा असेल, त्यानुसार सेम प्रोसिजरनुसार तुम्ही पुन्हा कोन दुभाजक काढायचा. तिन्ही कोन दुभाजकांचा मिळून जो काय पॉईंट असतो तर त्याला संपात बिंदू म्हणतात. आणि जर तुम्ही ऑब्झर्वेशन जर केलं तर दोन्ही जे काही त्रिकोण आहेत तर त्याचा जो काही पॉईंट आहे तो आपण आयने दर्शवला आहे, तर तो कुठे आहेत, त्या त्रिकोणाच्या आतमध्ये आहेत, म्हणजेच इनसाइड ट्रायंगल आहेत. म्हणजेच बघा, दी पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ दी अँगल बायसेक्टर इन ॲप्टस अँगल ट्रायंगल अँड राईट अँगल ट्रायंगल लाईज इन दिअर इंटेरियर. म्हणजेच विशाल त्रिकोण व काटकोन त्रिकोण या दोन्ही त्रिकोणात कोन दुभाजकाचा संपात बिंदू आय हा त्याच्या अंतर्भागामध्ये आहेत. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल, ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल. ड्रॉ दी परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दी ईच साइड where does the point of concurrence lies. म्हणजे आता इथे आपल्याला काय करायचं आहे, कोणता त्रिकोण काढायला सांगितलं आहे, इथे राईट अँगल ट्रायंगल म्हणजेच काटकोन त्रिकोण काढायला सांगितलं आहे. आणि नेक्स्ट काय म्हटलं आहे, ड्रॉ दी परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच साईड. म्हणजे त्याच्या ज्या काही भुजा आहेत, भुजा म्हणजेच काय, त्याच्या ज्या काही साईड आहेत तर त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजेच लंबदुभाजक काढायचं आहे. आणि त्याचा संपात बिंदू कुठे येणार ते बघायचं आहे. मगाशी आपण काय केलं, कोन दुभाजक काढल्या, त्या कोन दुभाजकाचा संपात बिंदू बघितला. आणि आता इथे काय बघायचं, आपल्याला भुजांचा लंबदुभाजक काढून त्याचा येणारा संपात बिंदू हा कुठे येणार तर ते आपल्याला बघायचं आहे. बघा सिंपल, हा 90 कोन असलेला एक काटकोन त्रिकोण काढलेला आहे. त्यावरनं आपण मगाशी पहिल्या एक्झाम्पलमध्ये जसा बाजूच एक लाईन दिलेली होती तर त्याचा लंबदुभाजक काढला, त्याच पद्धतीने इथे त्या त्रिकोणाची बाजू घ्यायची, त्याच्यावरती लंबदुभाजक काढायचे. आणि जे काय लंबदुभाजक, तिन्ही बाजूंचे लंबदुभाजक ज्या एका पॉईंटमध्ये छेदतात, तो जो काय पॉईंट असेल तर त्याला म्हणायचं आहे संपात बिंदू. म्हणजेच त्याला काय म्हणायचं आहे, कॉन्करन्स. आता इथे जर बघितला तर हा कॉन्करन्स कुठे, ती जी काय त्रिकोणाची लाईन म्हणजे जो काय तुमचा थोडक्यात तुम्ही हायपोटेनियस म्हणतात किंवा त्यालाच काय म्हणतात तुम्ही कर्ण, काटकोनाच्या समोरील जो काय कोन असतो त्याच्या समोरील ज्याला तुम्ही काय म्हणतात तो कर्ण म्हणता. म्हणजेच बघा आपल्याला कंक्लुजन काय म्हणता येईल ते, दी परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दी साईड ऑफ राईट अँगल ट्रायंगल आर कॉन्करंट. दी पॉईंट ऑफ कॉन्करन्स सी लाईज इन दी मिड पॉईंट ऑफ दी हायपोटेनियस. म्हणजेच तो जो काय काटकोन त्रिकोणाच्या लंबदुभाजक जो आपण काढलेला आहे तो सी, तो संपात बिंदूतून जात असताना पण तो कुठे आहे, हा बिंदू संपत बिंदूतून जाताना हा बिंदू त्याच्या कर्णावर आहेत. दी लास्ट एक्झाम्पल, मैथिली, शैला अँड अजय live in the 3 different places in the city. A toy shop is equidistant from 3 houses. Which geometrical construction should be used to represent this? Explain your answer. बघा, हा थोडासा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तुम्ही आता भौमितिक रचनेनुसार क्वेश्चन बघितले, पण इथे थोडासा एक तुम्हाला थेरॉटिकल टाईप क्वेश्चन दिलेला आहे. याच्यामध्ये मिनिंग पहिल्यांदा समजून घ्यायचा, त्यानंतर त्याचं आन्सर आपण बघूया.
बघा इथे मैथिली, शैला व अजय हे तिघे एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून त्यांच्या घरापासून समान अंतरावर खेळण्यांचे एक दुकान आहे. हे आकृतीच्या साहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी स्पष्टीकरण द्या. म्हणजे आता इथे हे 3 मित्र जे काय आहेत ते शहराच्या वेगवेगळ्या किंवा मित्र म्हणजे किंवा वेगवेगळे जे काय व्यक्ती आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी असून त्यांच्यापासनं जे काय खेळण्याचं दुकान आहेत तर ते काय करायचं आपल्याला, त्यांच्या घरापासून समान अंतरावर खेळण्याचे एक दुकान आहे. म्हणजे त्या प्रत्येकाच्या घरापासून समान अंतरावर काय खेळण्याचं दुकान आहे. पण आपल्याला ते काय करायचं आहे, आकृतीच्या साहाय्याने दर्शवायचं आहे. म्हणजे जे काही डायग्रॅमिकली म्हणतो आपल्याला ते दाखवायचं आहे आणि त्याच्यासाठी भौमितिक रचना काय वापरणार याचं आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे आपल्या भाषेमध्ये. मग आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण तो क्वेश्चन समजून घेतला पाहिजे. क्वेश्चन समजून घेतल्यानंतर मग त्याचं सोल्युशनकडे पुढं जायचं आहे. मग आता आपण जर याचं पॉईंटच्या याच्यामध्ये जर कन्सिडरेशन केलं, आता जसं मैथिली, शैला, अजय हे तिघांची शेर आहे, तिघं शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी. तर मग आपण या तिघांच्या घरांना काहीतरी डिनोटिंग करू, A, B, C. मग त्यानुसार आपल्याला एक टेंटेटिव्ह फिगर, एक कच्ची डायग्राम काढता येईल. मग त्यावरनं आपल्याला कन्स्ट्रक्शन देता येईल. मग बघा सिम्पल, कन्सिडर दी पोझिशन ऑफ 3 हाऊसेस ॲट 3 पॉईंट. ॲझ्युम दॅट हाऊसेस आर नॉट दी सेम लाईन. मग आता जे काय हे जी काही घरे आहेत ती वेगवेगळ्या 3 पॉईंटला आहेत. त्यांची घरे काय एका लाईनमध्ये सरळ रेषेत नाहीत आपण असे मानू. म्हणजे आपण डायग्रामिकली जर बघा, आपण इथे जर घेतला तो काय टॉय शॉप, मिडलला टॉय शॉप दिलेला आहे. त्याच्या बाजूने पहिले एक हाऊस ऑफ मैथिली, हाऊस ऑफ अजय आणि हाऊस ऑफ शैला. आता त्यामध्ये मिडल लाईनला आपण असे 2 क्रॉस केलेले आहेत बघा प्रत्येक लाईनवरती. म्हणजे काय ते त्या टॉय शॉपपासून समान अंतरावरती आहेत असा त्याचा आपण मिनिंग लक्षात घ्यायचा आहे. बघा नेक्स्ट, वी ड्रॉ दी रफ फिगर शोविंग दी पोझिशन ऑफ दी 3 हाऊसेस. आपण एक त्याची छोटीशी कच्ची फिगर किंवा कच्ची डायग्राम आपण इथे काढलेली आहे. अ ट्रायंगल इज फॉर्म बाय जॉइनिंग दी 3 पॉईंट डिनोटिंग दी हाऊस टू फाइंड दी लोकेशन of toy shop which is equidistant from the houses. Draw the perpendicular bisector of the side of triangle form. म्हणजे जो काय आपण जे काय घरे दाखवलेली आहेत वेगवेगळी, जी काय आपण ABCD नुसार दाखवलेली आहेत तिला नावं देऊन ते 3 वेगवेगळ्या बिंदूंनी जोडले असता तो आपल्याला काय बनतो, एक त्रिकोण बनेल. जर तुम्ही बघितलं A जॉईन B, A जॉईन C आणि B जॉईन C, तर त्याच्यावरनं तुम्हाला काय बनेल, एक त्रिकोण बनेल. मग आता याच्यामध्ये जर तो त्रिकोण जर बनला तर मग आपल्याला लंबदुभाजक, कारण तो त्रिकोण असेल, मग त्रिकोण झाल्यानंतर मग लंबदुभाजकाच्या गुणधर्मानुसार तर म्हणजेच काय म्हणता येईल, त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एक संपाती असतात. एक संपात बिंदू त्रिकोणाच्या 3 शिरोबिंदूपासून समदूर असतात. म्हणजे ही जी काही सिंपल कन्सेप्ट आहेत तर त्याचा वापर आपण इथे करू शकतो. नेक्स्ट, दी पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दी साईड ऑफ ट्रायंगल इन दी लोकेशन ऑफ टॉय. म्हणजे याच्यावरून काय लक्षात येतं आपल्याला, त्यांच्या घरापासून समान अंतरावर खेळण्याचे दुकान दर्शवण्यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक काढावं लागेल. बरोबर, जर लंबदुभाजक काढलं तर आपल्याला त्याचे जे काय आहे ते उत्तर आपल्याला मिळेल. हे त्याचं काय झालं, कन्स्ट्रक्शन झालं. अशा पद्धतीने आपला जो काय हा प्रॅक्टिस सेट पहिला आहे तो आपण बघितलेला आहे. थँक्यू एव्हरीवन.